अंतरपाठ लेखिका रिचिताली. पडदा उघडतो. अतिशय स्वच्छ प्रकाश. मंगल वातावरण जाणवावे. नुकतेच सीमांत पूजन झालेले आहे. 2 वयस्कर बायका एका बाजूला सगळी मांडामांड करत आहेत. द्यायचे आहेर वेगळे करत आहेत. कुठल्याशा यादीवरून नजर फिरवत आहेत. तिथेच गौरीताई यांचा प्रभाव जाणवावा. त्या करारी व अधिकाराने बोलणाऱ्या आहेत. स्वतः अतिशय श्रीमंत असल्याने या लग्नातही थोडी मदत केलेली आहे. आई सोशिक व मायाळू यांच्या पतीचा स्वर्गवास झालेला आहे. त्यामुळेच ही जबाबदारी त्यांची आहे आणि ती पूर्ण होत असल्याचा आनंद, पण पूर्ण होईपर्यंत जाणवणारा ताण स्पष्ट दिसावा. तिथेच तिसऱ्या आजी असतील. दुसऱ्या बाजूला मधुरा बसून मेकअप करतीये. तिचं लग्न अजून व्हायचंय. तिचीच मैत्रीण प्रीती बरीच कामं उरकतीये. माळा करतीये, आवरावर करतीये. तिचं नुकतंच लग्न झालंय. त्या मनाने ती अनुभवी. जिन्याच्या पायरीवर गीता पाठमोरी उभी आहे. हात पुढे करून ती पावसाचं पाणी हातावर घेतीये. आई येते. गीताकडे पाहते. स्वतःशीच हसते. डोळ्याला पदर लावते आणि आजीजवळ येते. गेली का ग मंडळी? हो, आत्ताच गेली. सुधाकर रावांच्या फ्लॅटवरच व्यवस्था केलीये. तिथे तो बेगॉनचा स्प्रे मारा म्हणावं, म्हणजे डास ढेकून डसायला नको त्या नवऱ्याकडच्या लोकांना. एका वेळेस ना बेगॉनच्या वासाने बेशुद्ध पडले तरी चालतील, पण डास येता कामा नये. असं कशाला बोलायचं आपण गौरीताई? काकू, तू ना खूपच साधी भोळी आहेस. ती गीताजी सासू कशी बोलली ऐकलंस ना? या जुनाट वाड्यात खूप डास आहेत, दुसरीकडे सोय केली तर झोप तरी चांगली लागेल रात्रीची. डास आहेत म्हणे. म्हणजे काय, इतकी वर्ष आम्ही इथे झोपलो नाही की काय? मग अहो तसं नाही. आपला पाडा, हे आवारातलं मंदिर खरंच सगळं जुनं आहे इतकंच. आणि ती काय खूप पुढारलेली आहे का? आधी मारे आव आणला होता सुधारकपणाचा, पण ऐन सीमंत पूजनाच्या वेळे म्हणालीच ना, की सगळे विधी रीतिरिवाजाप्रमाणे झालेले बरे. आणि घेतलेच की पाय धुवून. तिने घेतले आणि नवऱ्या मुलानेही घेतले. शी, माझी सासू ना मग खरंच हिच्यापेक्षा खूप मॉडर्न आहे. आणि त्या सासूचा पाय पाहिला का? नवऱ्या मुलापेक्षाही मोठा होता. अगं गौरी, ही कोण? अगं आजी, ही आपली मधुरा. अगं ए, पुरे की आता, किती नटणार आहेस अजून? तुला काय करायचंय ग? अगं पण आत्ता नटून काय उपयोग? लग्न उद्या सकाळी आहे की अख्खी रात्र अशीच बसणार आहेस रंगून? मेरे पिया गए रंगून. मी चालले फोन करायला रोहितला. प्रीती, चल ना आपण रोहितला फोन करू. रोहितला फोनवरून कसं कळणार आहे की तू एवढी नटून बसली आहेस ते? काहीही चाललेलं आहे इथे, चिडचिड नुसती. गौरी, ए गौरी, ये इकडे, बस जरा. मी म्हणते, त्याला छोट्या मोठ्या गोष्टींचा इतका त्रागा करायचा? लग्न घर आहे इथं, गोष्टीत नमतं घ्यायचं आपण. आणि असं नवरा सारखं नाही ग काकू, असं सारखं कसं घ्यायचं आपण नमतं? आणि मी काय म्हणतेय, काय कमी लग्न झाली आहेत का आपल्या या वाड्यातल्या मंदिरात? तुझं, आईचं, माझंही लग्न इथेच झालंय ना. माझंही इथेच झालंय. मग याच भिंतींमध्ये बालपण आहे ग आमचं. तू तर कायमच हॉस्टेलला राहिलीस. आज फार पुळका येतोय वाड्याचा ते. अगं आजी, असं काय? सासूबाई, नका हो तिला चिडवू.
गरोदर पोर आहे ती, आणि वाड्यावर आहेच जीव आपल्या मुलींचा. आता गीताच्या सासरच्यांना शहरात फ्लॅट मध्ये राहायची सवय, म्हणून त्यांना इथलं वातावरण, घर, वाडा जुनं वाटतंय, एवढाच तर काय. आता आपला वाडा काही शहराच्या बाहेर राहिला नाहीये बरं का. इथे शेजारीच किती बिल्डिंग आणि फ्लॅट्स आणि अपार्टमेंट झालेले आहेत. आपल्याही वाड्याला विकत घेण्यासाठी भरपूर बिल्डर झाले होते, पण आपण आपली पवित्र वास्तू पैशाने नाही मोजली कधी. मला तर ह्या पाहुण्यांचं काही लक्षण ठीक नाही दिसत. उद्या ऐन लग्नामध्ये कलर टीव्ही किंवा टू व्हीलर साठी अडून बसले नाहीत ना, म्हणजे मिळवलं. गौरी, तू नेहमीच टोकाचं बोलतेस. नवऱ्या मुलीची थोरली बहीण ना ग तू. मग जरा तसं वाग की. आणि अडवलंच पाहुण्यांनी तर देऊन टाकू 4-2 तोळे. कोणासाठी पुजवून ठेवायचे ते. आई शपथ, काय धमाल आली आता. काय झालं? अरे सांगा ना, काय झालं? अगं आता पाहुण्यांना फ्लॅट दाखवायला गेलो होतो. अगं, एक तर पाऊस सुरू, त्यात अंधार, म्हणून मग आम्ही पटपट जायला लागलो. तेवढ्यात सासूबाईंचा पाय घसरला आणि त्या रस्त्यातच फ्लॅट. अगं बाई, लागलं नाही ना विशेष? नाही, फक्त नको तिथे मुक्कामार लागला. आणि नव्या कोऱ्या जरीच्या साडीवर चिखलाचे 2 मोठे शिक्के उमटलेत. छान झालं. या दोघींना पाहिलं ना की मला गीता आणि सईची जोडी आठवते. दोघी सतत हसतमुख असायच्या, पण सई इथून गेल्यापासून ना तसं हसणं ऐकलंच नाही. अगं पोरींनो, आपापसात काय हसताय? नवऱ्या मुलीला घ्या की तुमच्यात. हो, आम्ही लाग घेऊ तिला, पण ती तिच्या स्वप्नातून खाली तर उतरली पाहिजे ना. हो ना, कालपासून अशीच तंद्रीत आहे. चल दचकवू तिला. चल चल. 1, 2, 3. अभिषेक. अभिषेक. गीता, ये की इकडे. मावशी, तीच काय उभी आहेस? ये. अगं मावशी, आजच्या दिवस राहू दे तिला एकटीला. उद्यापासून जोडीदार असणार आहे ना. मावशी, माझ्या बरोबर खेळायला कोणीच नाही, मला कंटाळा आलाय. चल मग आपण आजीजवळ जाऊन बसूयात. ये. ए छोटी छोटी, इकडे ये ना. हे बघ, गीताताईला विचार, मला खेळायला एक छोटीशी मैत्रीण कधी देणार. इथं नाही, मला एकच मैत्रीण नकोय, मला खूप मैत्रिणी हव्या आहेत. ही काय म्हणतीये बघ. गीता, त्या छोटीकडे लक्ष नको देऊ ग. ये, चल बसून जरा गप्पा मारूया. आता थोडेसेच तास उरलेले आहेत ग. ये की. ए हो, उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि मग रात्रभर जागायचंय. अर्थात असं जागायला तुला आवडेलच नाही का गीता? अगं, सगळं नवऱ्या मुलाचे मित्र कसे असतात त्यावर अवलंबून असतं. काय ए, खरं. त्यांचा इथे काय संबंध? अगं, तसं नाही ग. जाता जात नाहीत मेले. आमच्या नाईटला तर रात्री 2:30 पर्यंत बसले होते रमी चाव टाकून. काय सांगतेस? मग काय, राजेश अगदी काकुळतीला आला होता. शेवटी लवंग वेलदोडे सोलून झाल्यावर निघाले आणि जाता जाता हसत म्हणाले, सावकाश होऊ द्या. ए, लवंग वेलदोडे म्हणजे काय? एक काम कर, त्या छोटी बरोबर ना भिकार सावकारचा एक डाव खेळ, म्हणजे कळेल तुला लवंग बिलदोडे काय ते.
अगं ते मुलांनी आणि मुलींनी एकत्र मिळून चलायचे असतात. ई काही शी. मग काय, रोहित बरोबर आयुष्यभर फोनच खेळत बसणार आहेस का? आणि ई काय ग त्यात? उद्या आपली गीताही तेच करणार आहे की काय ग गीते? अगं अगं गीता, कुठे चाललीस? लाजू नको, लाजू नको. लाज बीज काही नसतं. 2 दिवस पुढे काही वाटत नाही. खरंच. का? पुढे काय होतं? पुढे काय होतं? पुढे ना दिवस जातात, असेही आणि तसेही. अगं म्हणजे प्रेग्नंट. ई काही बोलते गौरी तू. शी. अरे त्यात काय झालं? तरी तुझं बरं आहे का मधुरा? तुझं तर लव्ह मॅरेज होणार आहे. हो ना, म्हणजे ती त्याला आधीपासून ओळखतेय ग. अरेंज मॅरेज मध्ये नवीन माणसाशी कसं रिलेट करायचं, आणि ते सुद्धा पहिल्या रात्री. बघ. अरेंज मॅरेज मध्ये पण 2-3 महिन्यांची ओळख असतेच ना ग. तरी पण एवढ्या कमी ओळखीमध्ये पहिल्याच रात्री लवंग वेलदोडे कसे सोलायचे ग? थांब, आपण ना आपल्या सिनियर मोस्ट मेंबरलाच विचारू. आजी, तुम्हाला काय वाटतं? आमच्या वेळी असला विचार कुठे करायचो आम्ही. वडील माणसं सांगतील त्या मुलाच्या गळ्यात हार घालून मोकळे व्हायचो. मला तर यांचा चेहरा सुद्धा आठवत नव्हता. लग्नात हार यांना घातला असता आणि रात्री खोलीत कोणी दुसरंच आलं असतं तरी सुद्धा माझ्या लक्षात आलं नसतं. मग काय. आणि नाव विचारायची सोय नाही. नाव कुठे ना घ्यायचो त्या काळात आम्ही. अगं हो, नावावरून आठवलं. गीता, काही उखाणे वगैरे तयार केलेस की नाही? की तेही आम्हीच सांगू? अगं एक सांग छान आहे. सांग. बाणात बाण मदन बाण, अभिषेकचा चेहरा किती ग भयाण. अजून एक, हा थोडा सोफिस्टिकेटेड. बर. ही पहा वायर, तो पहा टॉवर, अभिषेकच आहे आता माझी पॉवर. वा 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 वा. आधी मराठी बोलायला शिका, उखाणे घेतायत. गीता गीता मी सांगते तुला, जरा एकदम स्पेशल आहे, प्रीतीच्याच लग्नातला. ऐक हा. कळ्यात कळ्या गुलाबाच्या कळ्या, कळ्यात कळ्या गुलाबाच्या कळ्या, अभिषेकचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. शी, फालतू आहे. मी छान आहे. सांगते, थांब. एक सांग. अभिषेक म्हणतोय बरं का. कानात वाजते समुद्राची धून, वा. कानात वाजते समुद्राची धून, गोव्यातच आहे आपला हनीमून. क्या बात आहे. लाडके, मला राहावत नाही ग, तूच माझी देवता आहेस. ये, तुझ्यावर माझ्या प्रेमाचा अभिषेक करू देत. हे बघ काय लाजलीये बघ एक मुलगी. चला ग, चावटपणा पुरे आता. चला मुलींनो, झोपायला चला. आणि झोपायच्या आधी साड्या वगैरे बदलून ठेवा. हो, येस. ओके. गीता, काय ग, बदलायची आहे ना साडी? गेला पण सगळे आवरायला. काय होतंय बाळाला? आई, मला सगळं घर डोळ्याखालून घालायचंय. तळघरातल्या सगळ्या वस्तू हाताळून बघायच्यात एकदाच. मी जाऊन येऊ? आत्ता या वेळेला? एकदाच. त्या सगळ्या वस्तू मला बोलवतायत. प्लीज आई. अगं, साडी तरी बदलून जा, कोणाला तरी सोबत घेऊन जा. नको, मी एकटीच जाते आई. आलेच. कंदील घेते ओसरीवरचा. हा, आलेच मी. बर. गीता तळघरात येते, हातात कंदील. त्याचा मंद प्रकाश पडतो. ती सावकाश खाली येते.
सभोवार पाहते. हळुवार ट्रंकवरचा कपडा काढते. अलगद त्याचं दार उघडते. तिथे अचानक सई येते. तिला दचकवते. धपांडी. कोण? सई? चावट कुठली? थांब, तुला बघतेच. आम्ही तुमच्या दगडावर, आम्ही तुमच्या दगडावर. थांब, दगडच घालते तुझ्या डोक्यात. त्यासाठी आधी मला पकडायला तर पाहिजे ना. तुला माहितीये सई, मी लहानपणी तुला लगेच आउट करायचे. पण आता तू मोठी झालीयस. म्हणून काय झालं? बघ, लगेच पकडते तुला. पकड पकड. ए ए ए ए टाइम प्लीज, टाइम प्लीज. ए चिडके, तू आउट आहेस. ए अजिबात नाही हं. मी कधीच टाइम प्लीज घेतलीये. तुला अजिबात टाइम बीम काही देणार नाहीये मी. सो कॉल जीवश्च कंठश्च मैत्रिणींनी लग्नाच्या आदल्या रात्री आणि तेही एवढ्या उशिरा यायचं नसतं. ओ सो कॉल्ड मैत्रीण. पत्रिकेबरोबर फक्त 2च ओळी खरडायच्या नसतात. चांगलं मोठं पत्र लिहायचं असतं. नवरा कसा आहे याचं वर्णन करायचं असतं. कळलं ना? ए सांग ना, कसा आहे का तो? मस्त चिकणा आहे ना? ए सॉलिड रोमॅन्टिक आहे का ग? आणि हो, घोरत बिरत नाही ना? हो म्हणा. आता ते तुला आधीच कसं कळणार? का तेही कळलंय तुला? गीता? गप ग सई. का ग? एकदम अशी सिरियस का होतीयस? घर सोडवत नाही ना? सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील तुला. मला कळलं की तू तळघरात आहेस, म्हणून इथेच आले. किती गोष्टी आपण इथे जमवून ठेवल्यात ना तळघरात. हो, तेच बघायला मी आले होते इथे. हे चल ना गीता, काढूया ना बाहेर सगळं ट्रंकेत ना. चल. नको नको. ते आता नको काय? थांब, मी काढते. हे बघ किती क्यूट. सई, किती छान होतं ग आपलं आधीचं आयुष्य. आपलं निष्पाप प्रेमाचं जग. किती निरपेक्ष असायचा प्रत्येक क्षण. किती पूर्णपणे जगायचो आपण तो. हो ना सई? हा, हो ना. खूपच वेड्यासारखं करायचो आपण. खरंच खूप वेड्या होतो आपण. ही बघ, ही काय लहानपणीची कुंची आहे का तुझी? ही बघ, आणि सापशिडी. किती तासन तास खेळत बसायचो ना. खरंच. हे आठवतं गीता, सूरपारंब्या खेळताना एकदा धपकन पडली होतीस तू. हो, आणि मला उचलायला यायच्या ऐवजी तू ही अशीच हसत बसली होतीस. आ, हे बघ काय आहे, जत्रेतले गॉगल आणि टोपी. कसले आहेत अगं हे. ए आणि हे बघ, हा माझा आवडता फ्रॉक. किती भांडणं व्हायची या फ्रॉक वरून. मला सुद्धा हाच फ्रॉक हवा असायचा. शेवटी म्हणून मग आईनी तुला अशाच कापडाचा एक शिवून दिला. चांगलं आठवतंय. जत्रेत आपल्या दोघींचा याच फ्रॉक मध्ये फोटो सुद्धा आहे. ए हे बघ, आणि ही आपली स्टॅम्पची वही, आणि ह्याच्यात नाणी, आणि ह्याच्यात बसची तिकीट. अगं, नाणी आणि स्टॅम्प्स ठीक आहे गीता, पण बसची तिकीट का जमवायचो आपण? निरर्थक वाटणाऱ्या गोष्टीतही आनंद असायचा त्या काळी. ए ही आपली बाहुली. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. नकट नाक उडविते, निळे डोळे फिरविते. हे कसलं पोचकय ग? यात काय आहे? ते दे इकडे, पत्र आहेत त्याच्यात.
गौरवची. हो का? ही बघ, भातुकलीची भांडी. भातुकली खेळताना कसली मज्जा यायची ना गीता. आणि गौरवला तर कायम तुझाच नवरा व्हायचा असायचं. खेळात सुद्धा कधी माझ्याबरोबर लग्न केलं नाही शहाण्याने. गीता, काय झालं? का रडतीयेस? गौरवच्या बाबतीत तू असा निर्णय का घेतलास? तुला असं वाटतंय की हा निर्णय मी घेतला म्हणून? भातुकलीचा तो खेळ खरा झालेला आवडला असता मला. पण मग असं काय झालं? तुमच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं? गौरवनी तुला लग्नाचं वचन दिलं होतं ना? अगं, आमचं नातं शब्दात वधवून घ्यायची गरजच नाही वाटली मला. असे भावनिक निर्णय एकमेकांच्या विश्वासावर घ्यायचे असतात. राजकीय करारासारखी सही घ्यायची त्यात. सही नाही ग, पण प्रेम म्हणजे कमिटमेंटच ना. त्यासाठी शब्दांची, वचनांची बंधनं आवश्यकच असतात. पण ती वचनं देऊनही तो वागायचा तसंच वागला असता. म्हणजे असं काय वागला तो? गीता, मला नाही सांगणार आहेस का? त्या दिवशी तो अमेरिकेला जाणार होता. पहाटे निघणार होता. रात्री त्याच्याबरोबर हातात हात घालून खूप वेळ बसले होते मी, गुलमोहराच्या झाडाखाली. स्वतःच्या मनाला त्या वियोगासाठी तयार करत होते. तो क्षण कसा पकडून ठेवावा हेच कळत नव्हतं. माझ्या नकळत त्याने मला मिठीत घेतलं. ती घट्ट, एवढ्या विश्वासाने मी त्याच्यात सामावून गेले. ताई, तुला आठवतं? आपण नेहमी बोलायचो लग्नाबद्दल, लग्नानंतरच्या उत्कट क्षणांबद्दल. तुला आठवतं? मी नेहमी म्हणायचे, आकाशाच्या साक्षीने, कोवळ्या मातीच्या स्पर्शात कुमारिकेची सुवासिनी व्हावं आणि निसर्गातला तो क्षण अमर होऊन जावं. गीता, माझा विश्वासच बसत नाहीये. विश्वास तर माझाही बसत नाही. पण गीता, तू असं का केलंस? काहीच मुद्दामून केलं नाही ग सई. सारं काही नकळतच घडून गेलं. नकळत कसं घडेल हे गीता? तू विरोध करायला हवा होतास. त्याला ठणकावून सांगायला हवं होतंस की हे मला अजिबात चालणार नाही. मला ते चालणार होतं. गीता, मला आवडायचा ग तो. त्याच्या सहवासाचं सुख हवं होतं मला. सई, निदान तू तरी समजून घे ना ग. मी समजून घेऊ म्हणजे काय करू अशी तुझी इच्छा आहे? तुझ्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करू? तू कितीही चुकीची वागलीस तरी त्या चुकांकडे दुर्लक्ष करू? पण मी फार मोठा अपराध केल्यासारखं का बोलतीयस तू माझ्याशी? म्हणजे तुला असं म्हणायचंय का की जे झालं ते अतिशय योग्य झालं? मी असं कुठे म्हणतीये? नाही गीता, भावनेच्या भरात वाहत जाण्यापूर्वी तू तुझ्या संस्कारांचा विचार करायला हवा होतास. संस्कार? माझे संस्कार मला हेच शिकवतात ना की मी पतिव्रता राहावं म्हणून. ज्याला एकदा तुम्ही मनाने वरलात त्याच्यासाठी सर्वस्वाची आहुती द्यावी लागली तरी चालेल, असंच माझे संस्कार सांगतात ना. आणि जिथे आत्मेच एक झालेत, ते शरीराचं मिलन म्हणजे त्या प्रेमाची एक अभिव्यक्तीच असते ना.
पण गीता, लग्नाच्या बंधनातच या अभिव्यक्तीला अर्थ असतो. कुणाच्या दृष्टीने? समाजाच्या ना. सही, पण आमच्या दोघांच्या विश्वामध्ये जे घडलं, आमच्या दोघांपुरता का होईना अर्थ होता. मी दोघेही साक्षीदार होतो आमच्या मधल्या प्रेमाचे. पण मग जर तुमचं नातं इतकं पुढे गेलं होतं, तर मग तू अभिषेकशी लग्न करायला का तयार झालीयस? त्याच्यासाठी तू गौरवशी का प्रतारणा करतीयस? प्रतारणा मी नाही, गौरवनी केलीये. त्यांनी लग्न केलंय सई. काय? कधी? 7 महिन्यांपूर्वीच. छे, आता मला काहीच कळत नाहीये. हे काय झालंय तुमच्यामध्ये? आणि हे सगळं होत असताना मला याच्यातलं काही कळवावं असं तुमच्यापैकी एकालाही वाटलं नाही? गीता, तुलाही? काय कळवायचं सई? आणि कळवून काही उपयोग होणार होता का? जे घडायचं होतं ते आधीच घडून गेलं होतं. पण हे सगळं अचानक कसं घडेल? या त्याच्या निर्णयामध्ये घटनांची काहीतरी मालिका असलीच पाहिजे. मला एक सांग, जायच्या आधी गौरव तुझ्याशी लग्नाच्या बाबतीत काय बोलला होता? कधी ठरवलं तो तुम्ही लग्न करायचं? नाही, आमच्यात असं काही बोलणंच झालं नाही. अरे म्हणजे काय? तुमचं एकमेकांवर प्रेम आहे, पुढे जाऊन तुम्ही लग्न करणार आहात, असं तुम्ही कधी बोललाच नव्हतात. गरजच नव्हती हे सगळं शब्दात व्यक्त करण्याची. सतत बरोबर असायचो आम्ही. शाळा, कॉलेज, इंजिनिअरिंग सुद्धा आम्ही एकत्रच केलं. एकतर लहानपणापासून तो आपला आपला किती घट्ट मित्र होता. किती चांगले ओळखत होतो आपण एकमेकांना. पुढे 12वीत आपल्या त्रिकुटातून तू निघून गेल्यानंतर तर आम्हाला एकमेकांवाचून कुणीच नव्हतं ग. मनाने आम्ही कधीच एकरूप झालो होतो. ही निव्वळ मैत्री राहिली नव्हती. ती प्रीतीच होती. ती फक्त व्यक्त केली ती जायच्या आधी काही दिवस. आम्ही फिरायला टेकडीवर गेलो होतो. मी अलगद माझा हात त्याच्या हातात घेतला. मीही तो त्याच्या हातात झुकून दिला. किती आश्वासक होता तो स्पर्श. या सहज घडलं सगळं. सारे शब्द गळून गेले. पुढचे सारे दिवस त्याचे विजा वगैरे काढण्यासाठी गडबडीतच गेले. पण माझा विश्वास होता त्याच्यावर. त्याला स्वतःच्या जीवावर स्कॉलरशिपवर उच्च शिक्षण घ्यायचं होतं. आणि ते पूर्ण केल्यावरच तो लग्नाचा विचार करू शकणार होता. त्याची काही स्वप्न होती आणि ती पूर्ण होईपर्यंत मी थांबणार होते. त्यांनी दिलेल्या आलिंगनात सामावून जाऊन मी त्याला हाच विश्वास देत होते की मी फक्त त्याचीच आहे. तो जायच्या आदल्या रात्री तर आम्ही एकमेकांना आमच्या प्रेमाने नाहून घातलं. या उत्कट क्षणांनंतरही एकमेकांशी काही बोलायची गरज होती का? नाही, हे सगळं व्हायच्या आधीच बोलायची गरज होती. सई, जाऊ दे. पण मग नकार कधी कळवला त्याने तुला? नाही, त्यांनी काही कळवलंच नाही. शब्दांनी कुठे बांधलं होतं ना आमचं नातं. सुरुवातीला पत्र यायची, त्यात म्हणायचंही तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते वगैरे. मग हळूहळू पत्र कमी होत होत बंदच झाली. मला बाहेरून कळलं की त्यांनी तिथेच लग्न केलं म्हणून. तिथेच? अमेरिकन मुली बरोबर? नाही, भारतीयच आहे. निळ्या डोळ्याची भावली.
सध्या शिकागोत MS करते. मी नेहमी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करते की गौरवमध्ये इथून गेल्यापासून काहीतरी बदल झाला असेल. कारण त्याच्या पत्रात उल्लेख असायचा, इथे वातावरण मुक्त आहे, मला खूप मोकळं वाटतं वगैरे. त्याला कदाचित तिथल्या संस्कृतीची भूल पडून आधीची नाती बोचायला लागली असती. नात्यात न अडकता सुखाचा उपभोग घेण्याकडे त्याचा कल वाढला असेल. पण लग्न मात्र त्यांनी अमेरिकन मुलीशी केलं नाही, कारण त्या जरा पटलं नाही की डिवोर्स देतात ना. लग्नासाठी मात्र त्याला भारतीय स्त्रीच जवळची वाटली, सहजासहजी नात्याला छेद न देणारी. डबल स्टँडर्ड्स. छे, गौरव कधी असं वागेल असं वाटलं नव्हतं. पण गीता, गौरव आणि तू म्हणजे जायच्या आदल्या रात्री जे झालं तुमच्या, म्हणजे म्हणजे त्यामुळे तुझ्यावर काही परिणाम म्हणजे नाही, आमच्या वानझोट्या प्रेमाला नवीन जीवाचा आकार नाही प्राप्त झाला. त्या जीवालाही कळलं असेल आमच्या निरर्थक प्रेमाबद्दल, म्हणून माझ्या पोटात जन्माला यायच्या आधीच आत्महत्या केली असेल त्याने. गप ग, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. अगं, एका पत्रात सुद्धा साधी चौकशी केली नाही ग माझी, माझं पुढे काय झालं म्हणून. उद्या माझ्या पोटात तो जीव वाढला असता तर त्याचा गळा घोटायचा सल्ला त्यांनी दिला असता, पण जबाबदारी स्वीकारली नसती. तुमच्या प्रेमाला तुम्ही जर जबाबदार राहणार नसाल तर ते प्रेम नष्ट होऊन त्या जागी केवळ एक जंगली वासना शिल्लक राहते. आणि त्याच न्यायाने, विश्वासाने मी त्याला माझं सर्वस्व अर्पण केलं. त्या विश्वासाचा घात केल्यामुळे ते प्रेमळ मिलन न राहता तो माझ्यावर झालेला एक क्रूर बलात्कार ठरतो. आणि तोही असा की ज्याच्या विरुद्ध दादही मागता येत नाही आणि फिर्यादही करता येत नाही. तू एका आदर्श प्रेमाच्या मागे धावलीस, झोपून दिलंस स्वतःला. पण हे करताना थोडाही व्यावहारिक विचार केला नाहीस, त्यामुळे तुझी फसगत झाली. पण आता केलाय ना व्यावहारिक विचार. पोळल्यावर अभिषेक बरोबर लग्न करायचा. कसा आहे ग अभिषेक? कुणास ठाऊक. अगं, असं काय करतेयस? भेटला नाहीत का आधी तुम्ही? जिथे लहानपणापासून ओळख असूनही मी गौरवला कधी ओळखलं नाही, तिथे 3 महिन्याचा परिचय असलेल्या अभिषेक बद्दल मी काय बोलू? माहित नाही. चांगला असेल, वाईट असेल, बरा असेल. अगं गीता, स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल तू इतकी उदासीन काय आहेस? असंच. मला काही नाही वाटत सध्या तरी. मग तू का गडबड करतेयस इतक्यात लग्न करायची? मी नाही, त्याच्याकडच्या लोकांना घाई आहे. त्यांच्या दृष्टीने अभिषेकने आधीच खूप उशीर केलाय लग्नाला. मी अभिषेक बद्दल बोलत नाहीये, तुझ्या लग्नाबद्दल बोलतेय मी. इतकी वर्ष तू गौरवला वेळ दिलास ना, मग आता जरा स्वतःला वेळ दे की, मेंटली सेटल व्हायला. अभिषेककडच्या लोकांना घाई आहे ना, मग तू दुसरा मुलगा बघायचास. वा ग वा. आणि हे एवढं सुंदर स्थळ, ही हातची संधी सोडून देऊ? त्याला लठ्ठ पगाराची नोकरी आहे, गाडी आहे, बंगला आहे, शहराच्या बाहेर फार्म हाऊस आहे, घरचे सगळे सुशिक्षित आणि चांगले आहेत. अजून काय पाहायचं असतं? आणि हे चांगलं स्थळ मी हातचं सोडू केवळ ह्यासाठी की मी अजून इमोशनली तयार नाही म्हणून? माझं वागणं पुन्हा अव्यावहारिकच झालं असतं ना. आता मी व्यावहारिकपणे वागायचं ठरवलंय. पण गीता, असं कसं चालेल?
तुला अभिषेक बरोबर अख्खं आयुष्य घडायचंय. तुला तुमचं भावनिक विश्व उभं केलंच पाहिजे गीते. होईल पुढे हळूहळू. पण सध्या म्हणशील तर नाही, काही नाही. बरं, आणि अभिषेकशी तू गौरव बद्दल काही बोललीयस? नाही. कसं बोलणार ना आम्ही? मला खरं तर वाटायचं की त्याला सांगून मोकळं व्हावं, पण मग भीती वाटायची. त्यांनी त्यासाठी नकार दिला तर? शिवाय मग ते सगळं गावभर होईल. मग आईचा चेहरा दिसायचा. तिला हे सगळं ऐकून किती मनस्ताप झाला असता. मला धीरच झाला नाही त्याला काही सांगायचा. आणि अशा बातम्या भरकन पसरतात. माझ्याशी लग्न करायला कोण तयार होईल? बरं झालं नाही सांगितलंस ते. पण मी तर सांगणार आहे सगळं कधीतरी. मग असंही वाटतं की त्याला हे लग्नानंतर सांगणं म्हणजे त्याची पराकोटीची फसवणूक केल्यासारखं होईल. काही कळत नाही. हे बघ, त्याला काहीही सांगायची गरज नाहीये. आहे, कदाचित तो चांगला असेल, त्यामुळे त्याला फरक पडणार नसेल. पण हे त्याला सांगितल्यामुळे मला फार हलकं वाटणार आहे. मी त्याला हे सांगण्यासाठी आतल्या आत गुदमरतीये कधीची. फार अपराधी वाटतं ग मला. हे बघ, सत्य न सांगितल्यामुळे तुमचं नातं जर सुरळीत राहणार असेल तर ते सत्य सांगू नये. पण एकमेकांपासून सत्य दडवून ठेवलं तर त्या नात्याला काही अर्थ आहे का? ते नातं परिपूर्ण कसं होईल? हे बघ गीता, मला वाटतं की प्रश्नांच्या जंजाळातून तू आता बाहेर पड आणि तू घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाशी ठाम राहा. उद्यावर विश्वास ठेव. अगं, कदाचित अभिषेकशी तुझं नातं इतकं छान खुलेल की हे सगळं त्याला सांगायची गरजच राहणार नाही. पण त्यासाठी तुला स्वतःला संधी द्यायला हवी. उद्याचा नवा दिवस तुला साथ घालतोय गीते. त्याला सामोरी जा. हो, मी जगणार आहे. मी जगणार आहे नव्याने हे आयुष्य. पण मला उद्याची भीती वाटते ग सई. काय होणार उद्या? अजून माझ्या मनावरचे, शरीरावरचे गौरवचे ठसे जिवंत असताना अभिषेकच्या स्पर्शाला कशी सामोरी जाऊ? खरं तर गौरवनी माझा विश्वासघात केला, पण त्यांनी माझा त्याग केल्याने मी खचून जाणार नाही. दुसऱ्या कुणासाठी तरी मी माझ्या आयुष्याचा प्रवाह थांबवून ठेवणार नाही. मलाही हवी आहेत साधी सरळ सुख. त्याच्यासाठी झुरत बसून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं होऊ देणार नाही. अगं, पण आज मला पुन्हा पुन्हा गौरवच आठवतोय ग. खरं तर मला त्याचा राग यायला हवा. खरं तर मी त्याला विसरून जायला हवे, पण नाही, आज पुन्हा पुन्हा मला गौरवच आठवतो. गीता, गीता, हा, अगं एकटीच कोणाशी बोलत बसलीयस? अगं आत्ता इथे सई सई इथे सई. गीता,